एसोसिएशन ऑफ इंडिया के सेक्रेटरी मीनाक्षी गिरी मैम कार्यभार संभालते हुए डॉक्टर्स प्रीमियर लीग में भी जिस तरह की मेहनत वो ले रहे हैं काबिले तारीफ है। क्या कहें उसके बारे में, शब्द कम पड़ेंगे। लेकिन जिस तरह का आयोजन और नियोजन आप देख रहे हैं, सभी डॉक्टर्स जिनको हम देखते हैं क्लिनिकों में, अस्पतालों में, जो कि कोविड के वक्त आपने सबको देखा रहेगा कि फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस थे, आज उनको उनके अस्पतालों से निकालकर मैदान में लेके आई है। 18 टीमों ने यहां पे हिस्सा लिया है, तो इट्स नॉट एन इजी टास्क। इट हैज बीन एन आउटस्टैंडिंग स्टार्ट टू द डॉक्टर्स प्रीमियर लीग। पहला मुकाबला ग्राउंड नंबर 2 पे, मुझे फिलहाल ग्राउंड नंबर 1 का हाल नहीं पता है, ग्राउंड नंबर 2 पे पहला मुकाबला आखिरी ओवर तक गया था। अब दूसरा वो मुकाबला भी रोमांचक होने के आसार नजर आ रहे हैं। गेंदबाजी की कमान संभालने आए हैं, देखते हैं सीधा सीधा हमारे स्कोरर स्टैटिस्टियन संदीप पाटिल सर यहां पे स्कोरर स्टैटिस्टियन की भूमिका निभा रहे हैं, और ये भी एक बहुत ही अहम कमेटी मेंबर है टेनिस क्रिकेट एसोसिएशन ऑफ महाराष्ट्र के, तो जरूर हमारे साथ जुड़े रहेंगे संदीप जी। पहली मर्तबा मुझे लगता है राइट आर्म राउंड द विकेट गेंदबाज जाएंगे महेंद्र टू स्टार्ट द प्रोसीडिंग फ्रॉम द कमेंट्री बॉक्स एंड, और बाएं हाथ के बल्लेबाज स्ट्राइक एंड पे अमित और नॉन स्ट्राइक एंड पे राकेश। अमित और राकेश पिछले मुकाबले में देखा, पहले जो ओपनिंग पैर थी बहुत ही बढ़िया कामगिरी की थी जब पहले इनिंग में वो आए थे बल्लेबाजी के लिए, और बाएं हाथ के बल्लेबाज ने बहुत बेहतरीन काम किया था। हवा उस तरह के, रुख हवा का उस तरफ है, तो कितना फायदा उठा पाएंगे ये बाएं हाथ के बल्लेबाज अमित, देखते हैं। अगली गेंद ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी करनी होगी, ज्यादा से ज्यादा ऑफ स्टंप के बाहर कट कराने की कोशिश करनी होगी, ज्यादा से ज्यादा बाहर उनका जो चैनल रहना चाहिए ऑफ स्टंप के बाहर। अंपायर का इशारा होता हुआ जी बिल्कुल, वी कैन स्टार्ट द सेकंड मैच ऑन ग्राउंड नंबर 2। Short of lane delivery, wanted to high kick on the onside, no connection with the bat. बढ़िया शुरुआत यहाँ पे गेंदबाजी करने वाली टीम के लिए। डॉट गेंद के साथ महेंद्र, तेज तरार गेंदबाज नजर आ रहे हैं, काफी ऊंचे लंबे कद के महेंद्र राइट आर्म राउंड द विकेट जाते हुए थोड़ा मुझे लगता है ऑप्शन से बाहर, क्योंकि अमित तैयारी है, जो भी गेंद उनके रडार में आएगी ऑन साइड पे खेलने के लिए वो तैनात ही है। अगली गेंद इस मरतबा बहुत ही बढ़िया गेंद, जिस तरह के था ऑफ स्टंप के बाहर, ऑफ स्टंप के जड़ में डाली गई थी, गुडलैंड स्पॉट को हिट करते हुए सीधा गेंद गई विकेट कीपर के दस्तानों में। लगातार 2 डॉट गेंदों से शुरुआत करते हुए इस पारी का। अगली गेंद इस मरतबा तीसरी डॉट गेंद, अपील हुई है लेकिन गेंदबाज को पता है कि बल्ले का कोई सिरा नहीं लगाए। काफी एनर्जेटिक लगते हुए विकेट कीपर, बहुत ही बढ़िया मौसम, हवाएं बहती हुई, शांत वातावरण में खेल चलता हुआ। डॉक्टर्स प्रीमियर लीग लाइव फ्रॉम नासिक एमसीसी ग्राउंड। शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी, इस बार आज संपर्क बहुत बढ़िया, गेंद जा रही है डीप फाइनल के क्षेत्र में, आता हुआ पहला चौका अमित के बल्ले से। अपना खाता खोलते हुए इस 4 रनों से 4 गेंदें हो चुकी है, 4 रन बन चुके हैं। 8 ओवर का यह मुकाबला है, तो अभी भी 44 गेंदें बची है। काफी आसानी के साथ, सूझबूझ के साथ बल्लेबाजी की शुरुआत कर सकते हैं, नींव रख सकते हैं, और उसके बाद थोड़ा आक्रामक शॉट्स के लिए जा सकते हैं। आपके पास समय है तो उसी का उपयोग करना चाहिए बल्लेबाजों को। क्षेत्र रक्षक में थोड़ी सी तब्दीली करते हुए उस मर्तबा जब जो हिट लगाया था फाइन लेग के क्षेत्र में, अब क्षेत्र रक्षक वहां पे तैनात करते हुए गेंदबाज। इस मर्तबा ऑप्शन से बाहर गेंद हवा में कवच के क्षेत्र के उसके नीचे आते हुए, और बढ़िया कैच लपका, विकेट की प्राप्ति हुई अमित रवाना पेविलियन। पांच गेंदों के बाद 4 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। नए बल्लेबाज जाते हुए, बढ़िया कैच लपका था तेजस ने, कवच के क्षेत्र में तैनात है, थोड़ा सा उनके बाएं और दौड़ते हुए बढ़िया कैच लपका उन्होंने। पहले विकेट का पतन होता हुआ बल्लेबाजी करने वाले साइड की। अमित पेविलियन रवाना हो चुके, नए बल्लेबाज जाते हुए मैदान में मनोज।
Still one last delivery to go in this first over. Good start this has been from Mahendra. Need to have a good partnership this. At least 20 to 25 runs in 3 overs. Need a good foundation to lay a good score on the board. This time spraying down the leg side, trying to bowl with some pace, spraying down the leg side. White will signal by the umpire. One extra run to be added to the scoreboard. 5 runs on the board. 5 deliveries, 5 runs. Good start this from the bowling side. This time nicely bowled. Fox, the batsman, I believe he was thinking that we want to go on the onside. A little bit hesitant. I believe there is no harm done. I'll request all the players to please wear guards. Please wear guards. आप सलाह देते हैं पेशेंट को कि सुरक्षा, prevention is better than cure. So I believe you should also follow the same thing because it is a hard tennis ball. So you'll have to wear guards. Please, I'll request all the doctors, players. It is a humble request. क्योंकि खेल के बाहर भी दुनिया है. I believe he is in a little bit of discomfort, and I'll request once again all the players to please wear their safety guards. It's a humble request from the committee as well. So at the end of the first over, it's 5 runs on the board for the loss of 1 wicket. Coming on to bowl the second over, Tejas will be on action. Left arm round the wicket, good delivery this was a pacey delivery, played down to the mid-wicket region. Good fielding by the fielder but couldn't save couple of runs. At least ran 20 to 25 yards from the square leg region up to the mid-wicket region. Grabbed that ball but couple of runs added to the scoreboard. 7 runs on the board. 7 for the loss of 1 wicket. Still 5 deliveries to go in the second over. This is nicely bowled. Waited for that delivery to come in. Nicely dabbed it. A late shot. Late cut down to the third man region. Boundary. Valiant effort from the fieldsman. The second boundary of this inning. Brilliantly played. You can watch the action replay. Just waited for that delivery and used the pace of that delivery down to the third man region. Away she goes for a boundary. Score quickly moves on to 11. 11 on the board for the loss of 1 wicket. We are in the second over. Still 4 deliveries to go in this over. Still 6 overs left after this. You're watching Doctors Premier League live from MCC ground, Nasik. Goes down the track. This is up in the air. There's a fielder out there and he has shelled it. He has shelled it. Was in position. Should have swallowed it. But I believe the breeze, quite a lot of breeze blowing around the ground, must have helped the ball to travel a little bit more far than he anticipated. Nevertheless, catch dropped. A single added. 12 runs on the board. This time nicely played, officially down to the mid-off region. Good fielding this. Couldn't gather it on the first attempt. Otherwise there was a chance at the non-striker end for a run out. Single nevertheless. 13 runs on the board. 13 रन हो चुके हैं. 4
4 गेंदें हो चुकी, 2 गेंदें अभी भी आनी शेष। 13 रन स्कोरबोर्ड पे। बढ़िया नियंत्रण दिखाते हुए दोनों ही गेंदबाज अब तक। इस मर्तबा लो फुल टॉस थी, तेज तरार गेंद थी, ऑप्शन से थोड़ी बाहर थी, आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया था, कोई संपर्क नहीं, टॉट गेंद आती हुई। बढ़िया रिजल्ट गेंदबाजी करने वाली साइड के पास। एक आखिरी गेंद आनी शेष। लास्ट डिलीवरी टू गो इन द सेकेंड ओवर, 13 रन्स ऑन द बोर्ड। This time this is played up in the air. There is a long one at plays and what a catch. Brilliant catch just at the last moment. He looked like he was slipping away on the turf, but he held himself and a very good catch. We're quite near from him, बहुत नजदीक है, तो ऐसा लग रहा था मानो कैच छूटने वाला है, वो गिरने वाले, लेकिन नियंत्रण रखा, अपने आप को संभाला और बहुत ही बढ़िया कैच लपका। दूसरे ओवर की हुई है समाप्ति। स्कोरबोर्ड पे स्कोर लगता हुआ 13 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। 6 ओवर का खेल बचा है, पहला पारी चलता हुआ दूसरे मैच का। New batsman coming in, Khushwant. At the end of the second over, 13 runs on the board for the loss of 2 wickets. Khushwant need to build a partnership. There was a small partnership between the first pair and now from the second pair as well, but need to rebuild once again. 6 overs to go. At least 25 to 30 runs partnership is needed to build up a good score. At least if you talk about 360-degree ground, at least I believe in 8 overs, 70-75 is a good fighting total over here. Bowler coming in to bowl the third over. Mahendra continuing from the commentary box end. Manoj on strike. Mahendra to bowl. Nicely played by Manoj down to the square leg region. There is a fielder just approaching that ball. Good fielding. Just a single. 14 runs on the board. 14 रन हो चुके हैं अभी भी। तीसरा ओवर प्रगति पथ पे। महेंद्र पहला ओवर बहुत ही अच्छा उन्होंने किया था। पहले ओवर में मात्र 5 रन खर्च करके 1 विकेट, पहला विकेट चटकाया था उन्होंने। महेंद्र की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए। नए बल्लेबाज खुशवंत अब स्ट्राइक एंड पे। शॉर्ट ऑफ लेंथ डिलीवरी थी, थोड़ी सी बाहर ऑफ स्टंप से जगह से कट करने की कोशिश की थी, कोई संपर्क नहीं बल्ले से। फुट मूवमेंट अभी अभी आए हैं क्रीज पर, तो फुट मूवमेंट दिखाई नहीं दिया है, लेकिन जरूर 1-2 गेंदे बल्ले के बीचों बीच लेंगे तो थोड़ा कॉन्फिडेंस जरूर बढ़ेगा। अगली गेंद इसी के बीच में महेंद्र बल्ले बहुत ही बढ़िया गेंदबाजी लय में नजर आते हुए। अगली गेंद कदमों का इस्तेमाल बढ़िया ढंग से फ्लिक कर दिया है, लेकिन गेंद जाती हुई मिड विकेट के क्षेत्र में, क्षेत्र रक्षक काफी दूर, फॉल्स इन नो बैट्स लैंड। 2 रन दौड़कर मुकम्मल किया यहां पे बल्लेबाजों ने। अपना खाता खोलते हुए इन 2 रनों से यहां पे खुशवंत टीम का स्कोर जाता हुआ 16 रनों पे। 16 रन्स ऑन द बोर्ड। गुड स्पेल दिस फ्रॉम महेंद्र, नॉट गिविंग एनीथिंग अवे टू द बैट्समैन। स्टिल 3 डिलीवरीज लेफ्ट इन दिस स्पेल। अपना वैयक्तिक दूसरा ओवर लेके आए हैं महेंद्र। पटकी हुई गेंद ऑप्शन से बाहर थी, कट करने की कोशिश, जगह से कोई फुट मूवमेंट। देखिए आपको अगर कट शॉट मारना है तो गेंद की तरफ आपको आपका फुट पैर लेके जाना पड़ेगा, उसके बाद ही आप मुझे लगता है बल्ले के बीचों बीच ले पाओगे, लेकिन फुट मूवमेंट की कमी यहां पे साफ झलकती हुई। 2 गेंदें अभी भी आनी शेष है। ताबड़तोड़ बढ़िया मुकाबला चलता हुआ यहां पे। इस मर्तबा बढ़िया ढंग से खेल दिया। हैंड आई कोऑर्डिनेशन इस बार बहुत ही बढ़िया और परिपक्व नजर आया बल्लेबाज का। सीधा खेल दिया लॉन्ग ऑन के क्षेत्र में, वहां पे क्षेत्र रक्षक मौजूद है। बढ़िया कैच वो लपक चुके हैं। इसके पिछले ओवर में स्कोर जा पहुंचा है 17 रन पे। 17 रन ऑन द बोर्ड। लास्ट डिलीवरी टू गो इन द थर्ड ओवर। This time wicket goes down, definitely third wicket down, just as we have seen the pattern in the second over. Last delivery में विकेट गया था और तीसरे ओवर के आखिरी गेंद पर भी विकेट यहां पे चटकाने में कामयाबी हासिल हुई है।
तो तीसरे ओवर के समाप्ति के बाद 17 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर टॉस जीतकर बल्लेबाजी करने का निर्णय करते हुए जी बिल्कुल, जैसे कि बात कर रहे हैं हम डॉक्टर्स प्रीमियर लीग की, हमने बात की मीनाक्षी गिरी मैम की, जो कि हमारे साथ हमेशा रहती हैं। हर एक नासिक में जो भी टेनिस के जो भी चषक होते हैं तो उनके द्वारा आयोजित किए जाते हैं। डेफिनेटली वो सेक्रेटरी है टेनिस क्रिकेट एसोसिएशन ऑफ महाराष्ट्र और टेनिस क्रिकेट एसोसिएशन ऑफ इंडिया के भी। साथ ही साथ मैं बात करना चाहूंगा कन्हैया गुज्जर सर की, जो कि फाउंडर मेंबर है, जो कि प्रेसिडेंट है टेनिस क्रिकेट एसोसिएशन ऑफ महाराष्ट्र, टेनिस क्रिकेट एसोसिएशन ऑफ इंडिया और टेनिस इंटरनेशनल टेनिस क्रिकेट के भी फाउंडर मेंबर है इस मर्तबा। लेकिन जैसे कि मैं बात कर रहा था, गुज्जर सर की गेंद निकल गई सीमा रेखा पार करते हुए। इस मुकाबला का पहला छक्का, क्या बेहतरीन हिट है, और वो आता हुआ खुशवंत के बल्ले से। बढ़िया हिट खुशवंत द्वारा, जटिल शरीर के ताकत दिखा उस स्ट्रोक में, कदमों का इस्तेमाल किया और लॉन्ग ऑन क्षेत्र से बाहर करते हुए पहला छक्का उनके बल्ले से। और अपील हुई है यहां पे, जैसे ही बड़ा हिट लगा उसके बाद यहां पे कमबैक करते हुए गेंदबाज विकेट की प्राप्ति, चौथे विकेट का पतन होता हुआ। ऐसा लग रहा था खुशवंत एक बड़ी पारी खेलेंगे, एक बढ़िया हेड भी लगाया था, लेकिन एक बढ़िया साझेदारी और अपने टीम के लिए बढ़िया योगदान खुशवंत द्वारा। अपनी पारी खेल के लौट रहे खुशवंत। खुशवंत की जगह भरने जा रहे हैं नए बल्लेबाज नितेश। नितेश हैज कम ऑन टू द क्रीज, स्कोर हैज मूव्ड ऑन टू 23 on the board. 4 deliveries still to go in this over. This is the 4th over. 23 runs on the board. This time a slower one this time as he played down to the short square leg region. Just a single. Score moves on to 24. 24 रन 4 विकेट के नुकसान के ऊपर। दोनों ही नए बल्लेबाज अब साझेदारी की तलाश में यहां पे गणेश और नितेश। Ganesh on strike, nicely played off the back foot down to the mid-off region. Good fielding this, but just a single. Opens his account with that single, Ganesh. 25 runs on the board. Still 2 deliveries to go in this over. Have given away 8 runs but picked up that important wicket of Kushwant. This time nicely bowled once again right in the stump channel. Just pushed it on the wide side of the mid-off fielder and away to go for a quick single. 26 on the board. Last delivery of the 4th over. Once again back on strike Ganesh. This time trying to scoop it. Not a good connection, straight to the wicketkeeper. Good catch this from the wicketkeeper, running in 10 to 15 yards. Nicely held. 4th wicket down. We have seen in all the overs, 2nd, 3rd and now 4th over of the last deliveries, there is a wicket falling in. That has been the trend. So 5 wickets down after the completion of the 4th over and 26 on the board. 4 ओवर के बाद 5 विकेट के नुकसान पे 26 रन।
नए बल्लेबाज मैदान में अजय, गेंदबाजी की कमान संभालने आए हैं अमोल। लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए बैकफुट पे जाके खेल दिया है इसको, मिड विकेट के क्षेत्र में 1 रन दौड़कर मुकम्मल किया बल्लेबाजों ने। जस्ट सिंगल ऑन द बोर्ड, 27 ऑन द बोर्ड नाउ। This time Nasib played off the back foot down to the short cover region. Once again a single. Good start to this over. Couple of singles. Trying to rebuild the inning. This time nicely played off the back foot down to the mid wicket region. 3 singles of the first 3 deliveries in the 5th over. Not taking any chances. This partnership they need to rebuild now. 29 runs on the board. Loopy delivery, this one outside the off stump, slapped it down to the left side of the extra cover fielder. Just a single, good fielding that. 30 runs on the board. Good action from the bowler as well. Amol Pawar, left arm over the wicket, just a round arm action, just casually running in to the bowler's end, just a small jump while delivering that delivery. This time nicely fielded by the mid-off fielder, would have been really close, had the throw hit the stumps directly at the non-striker end. 5 deliveries, 5 runs, last delivery to go. Been a good start from Amol in this spell. Tossed up delivery. This is played nicely down to the long on region. The cow corner fielder coming in. Good fielding to a good throw straight to the bowler's end. Ends the over with that single at the end of the 5th over. 32 runs on the board, going slightly 6 runs per over. Just a little bit upper, 6.25 runs per over. The batting side. 3 overs left, 18 deliveries left in this inning. Will have to go big at least if they want to reach till 70 or 75. That is a good fighting total on this ground. सुबोध आए हैं गेंदबाजी के लिए अपना व्यक्तिगत दूसरा ओवर लेके। ऑप्शन से थोड़ी बाहर ही है गेंद, खेल दिया इसको काउ कॉर्नर में। 1 रन दौड़कर मुकम्मल किया बल्लेबाजों ने। पहले ओवर में सुबोध ने दिए थे 9 रन और 1 विकेट चटकाने में कामयाबी हासिल हुई थी उनको। अच्छी नपीतुली गेंदबाजी कर रहे हैं सुबोध अपने टीम के लिए। अगली गेंद स्ट्राइक एंड पे नितेश, थोड़ी सी घूमती हुई गेंद, थोड़ा सा ज्यादा एयर दिया था इस गेंद पर, थोड़ी सी गेंद घूमी और सीधा विकेट कीपर के दस्ताना में। कोई भूल न करते हुए यहां पे विकेट कीपर, बढ़िया विकेट कीपिंग का मुजाहिरा। शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, इस बार संपर्क बढ़िया है, गेंद जारी है एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में। 1 रन दौड़कर मुकम्मल किया। दूसरे रन के लिए निकल चुके जब तक क्षेत्र रक्षक दौड़ते, गेंद को लपकते और थ्रो करते। विकेट कीपर के एंड पर 2 रन आसानी से किए पूरे। स्कोर जा पहुंचा है 35 रनों पे। संदीप सर हमारे साथ जुड़े हैं कमेंट्री बॉक्स एंड पे, हर एक रन और गेंद का लेखा जोखा करते हुए। अगली गेंद इस मरतबा बहुत ही बढ़िया गेंद, इस बार थोड़ी सी पेस ऑफ गेंद थी यहां पे। बल्लेबाज बल्ला घुमा चुके थे, उसके बाद गेंद निकल गई विकेट कीपर के दस्तानों में। 2 गेंदें अभी भी आनी शेष। अगली गेंद दोबारा सज्ज होते हुए नितेश कोशिश कर रहे हैं रन बनाने की अपने टीम के लिए। इस बार थोड़ी सी फ्लाइटेड गेंद, चाचा भरपा और बढ़िया ढंग से सिरा खोला बल्ले का। गेंद जारी है बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में, बढ़िया चेज यहां पे करते हुए क्षेत्र रक्षक 2 रन बचाए अपने टीम के लिए और 2 रन खाते में जोड़ता हुआ बल्लेबाज के। 37 रन, 37 ऑन द बोर्ड। एक आखिरी गेंद आनी शेष। स्ट्राइक एंड पे नितेश एक शॉट पे डटे हुए अपने टीम के लिए।
शेवटचा चेंडू या षटकातला. शॉर्ट ऑफ लेना चेंडू पुन्हा बॅकफूट वर जाऊन खेळून काढलाय तो. मिड ऑफच्या डोक्यावर चेंडू जातो ते सीमा रेखा पार. 4 धावांसाठी सुरेखाचा फटकार आणि 6 षटक अखेर धावसंख्या झाली होती 41. 41 रन्स ऑन द बोर्ड at the end of the 6th over. Just as we have seen, the trend has been broken. We have seen on each and at the end of each and every over, there is a wicket down at the last delivery of each and every over. This time, we can see a boundary. 41 runs on the board at the end of 6 overs. 2 overs left. That means 12 deliveries left. Once again, coming on to bowl, Amol Pawar. First over of his spell didn't give anything away for the batsman to score runs, just given away 6 runs. Slight change in the fielding. You can see a deep square leg in place, a deep mid wicket, a cow corner, a deep extra cover, a long off. Short of landing it nicely, cut it down to the deep backward point region. They're going for the second. Good throw at the striker's end. One bounce goes over the wicket keeper. They will go for the third extra run on that overthrow. 3 runs being added. 44 on the board now. Strike end पे आते हुए नितेश, नॉन स्ट्राइक एंड पे अजय. नितेश एक बाउंड्री के साथ 12 रन पे बल्लेबाजी करते हुए. अगली गेंद इस मर्तबा अंदर जाते हुए कदमों का इस्तेमाल किया, गेंद को खेल दिया स्क्वायर लेग के क्षेत्र में. दूसरे रन के लिए निकलते हुए बढ़िया क्षेत्र रक्षण, लेकिन जब तक थ्रो आता आसानी के साथ 2 रन किए पूरे. स्कोर जा पहुंचा है 46 रनों पे. 46 ऑन द बोर्ड. 3 deliveries to go still in this penultimate over. I'm sorry, 4 deliveries to go. 2 deliveries just a little bit on the expensive side this over. 2 deliveries and already 5 runs been scored in this over. Amol Pawar once again going left arm over the wicket, just trying to adjust that field, just bringing in a fine leg fielder, I believe. This is nicely bowled right in outside the off stump channel. Good delivery this. Kept quite close to the batsman. Just turning out sharply, leaving the batsman. 3 deliveries to go. Nitish on strike. Going down the track. Played nicely down to the long off region. There is a fielder out there. And wicket goes down. 6 wicket down. But Nitish has played his part. Been a good inning for his side. 14 runs he made and he's back in the pavilion. Good catch this by Uday. You can watch it on the action replay. Nicely settles under it, and a good catch by Uday. New batsman going in. Keshav. Good inning from Nitish. 20 runs partnership for the 6th wicket. Thank you so much Sandeep sir for that stats. जैसे कि मैंने कहा था 20, 22, 25 रन की पार्टनरशिप हो तो एक अच्छा स्कोर हो सकता है, तो उसी के तहत 20 रन की पार्टनरशिप हुई दोनों ही बल्लेबाजों के बीच में. नितेश जबकि हालांकि अभी आउट होके पेविलियन रवाना हुए. अगली गेंद फिलहाल अमोल पवार की. 4 गेंदें हो चुकी, 2 गेंदें आनी शेष. इस मर्तबा आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया था. अगर विकेटों पे जाके लगती है गेंद जो कि निशाना साधा था विकेट कीपर ने, जरूर 1 विकेट का और पतन हो सकता था. एक आखिरी गेंद आनी शेष. पेनल्टीमेंट ओवर की आखिरी गेंद. इस मर्तबा संपर्क बढ़िया, गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग क्षेत्र और मिड विकेट के बीच में. बढ़िया क्षेत्र रक्षण. यहां पे 2 रन दौड़कर लेकिन आसानी से किए पूरे. 7वें ओवर की हुई है समाप्ति. स्कोर जा पहुंचा है 48 रनों पे. 48 रन्स ऑन द बोर्ड. अगर और
10 से 12 रन आए, 60 रन तक गए, तो मुझे लगता है एक बढ़िया मैच देखने मिलेगा। 48 रन एटलीस्ट तो बने, यानी कि 6 के औसत से बल्लेबाजी करनी होगी जब बल्लेबाजी करने आएंगे दूसरी पारी में। गेंदबाजी की कमान संभालने आए हैं उदय। आखिरी ओवर लेके उदय, उनका सामना करेंगे पहले मर्तबा केशव। अजय स्ट्राइक एंड पे है, बढ़िया ढंग से खेल दिया, लेकिन सीधा सीधा मिड ऑफ के हाथों में। बढ़िया कैच अमोल पवार द्वारा, अभी अभी ओवर खत्म किया था और काफी आसान सा कैच था, बढ़िया जज किया, उसी के सामने मिड ऑफ के क्षेत्र में विकेट की हुई है प्राप्ति। 7वां विकेट का पतन होता हुआ यहां पे नए बल्लेबाज जाते हुए मैदान में। हरपेश, नए बल्लेबाज हरपेश। जी, हमारे स्कोर स्ट्रैटेजिस्ट संदीप पाटिल सर हमें कहते हुए कि अमोल की गेंदबाजी पे उदय ने कैच पकड़ा था, जबकि उदय की गेंदबाजी ने अमोल ने कैच पकड़ा है। तो ये बढ़िया तालमेल आप देख सकते हैं इन सभी खिलाड़ियों द्वारा डॉक्टर्स प्रीमियर लीग में। बहुत ही बढ़िया ढंग से यहाँ पे खेल का मुजाहरा देते हुए, प्रदर्शन करते हुए यहाँ पे सभी हमारे डॉक्टर खिलाड़ी। अगली गेंद इसी के बीच में, राइट आर्म ओवर द विकेट। संपर्क इतना बढ़िया नहीं, कारपेट के सहारे खेल दिया है। काउ कॉर्नर एरिया में 1 रन दौड़कर मुकम्मल किया, दूसरे रन के लिए निकलते हुए थ्रो आता हुआ, नॉन स्ट्राइक रन पे बढ़िया थ्रो था, लेकिन थोड़ा सा वाइड, विकेटों से आसानी के साथ दूसरा रन हुआ पूरा। स्कोर जा पहुंचा है 50 रनों पे। 50 अप फॉर द बैटिंग साइड। 4 गेंदें अधिशेष, कड़ा प्रहार, गेंद जा रही है लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, विकेट का पतन, बढ़िया कैच लब का, बहुत ही बढ़िया संपर्क था, लेकिन बाउंड्री के बाहर गेंद को नहीं ले जा पाया और बढ़िया कैच लब का। क्षेत्र रक्षक ने जो तैनात थे लॉन्ग ऑफ के क्षेत्र में। नए बल्लेबाज अब जाते हुए मैदान में सुनील। बढ़िया कोशिश थी लॉन्ग ऑफ के क्षेत्र को पार करने की, लेकिन उसमें नाकामयाब हुए बल्लेबाज हरीश, और अब पैवेलियन लौट चुके हैं। नए बल्लेबाज आए हैं सुनील। आखिरी ओवर की 3 गेंदें आनी शेष। 3 deliveries to go in this last over. This time straight down the leg side, wanted to high kick on the onside. We'll wait for the umpire signal. A little bit of bat involved, I believe. The inner edge saved him. Just a single. 51 on the board. 2 deliveries to go. Been a relatively good over this time, has kept the batsman silent. So that's a good over, good final over. 2 deliveries still to go, but this time wanted to pay it on the onside. 5 deliveries, 3 runs and couple of wickets. Been a good over this from Uday. Last delivery, Keshav on strike. Will want to end it well, but no connection with the bat, and definitely a run out at the striker end. So at the end of the stipulated 8 overs, the batting side have scored 51 runs. So there is a target of 52 runs once Panchwati Cricket Club batsman will come on the ground. We'll be back in a short while. Just stay tuned on the same channel. You're watching Doctors Premier League live from MCC Maidan, Nasik.
चालू सामना संपल्यानंतर पुढे होणारा सामना IMA संगमनेर विरुद्ध पंचवटी क्रिकेट क्लब नाशिक या दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. माडा नंदुरबार विरुद्ध पंचवटी क्रिकेट क्लब या दोन संघांमध्ये चालू असलेला सामना माडा नंदुरबार संघाने 51 धावा जमा केल्या होत्या आणि 52 धावांचं लक्ष घेऊन पंचवटी संघ या ठिकाणी मैदानात उतरतोय. आतापर्यंत आपण हिंदीमध्ये समालोचन ऐकत होतो ते आमच्या आनंद सर यांच्याकडनं. काही वेळातच आनंद सर परत आहेत. तोपर्यंत मी संदीप पाटील आपल्या समोर समालोचन करताना आणि पंचवटी संघाची सलामीची जोडी अमोल पवार आणि डॉक्टर राहुल पाटील दोघं मैदानात उतरताना आणि माडा संघ या ठिकाणी नंदुरबारचा संघ क्षेत्ररक्षण सजवतोय. आणि आता पुन्हा एकदा सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते आहे. आपण पवार स्ट्राईक एंडवर आहेत, नॉन स्ट्राईक एंडला आहेत राहुल पाटील आणि नंदुरबार संघाकडनं समालोचनाचा भार सांभाळते, माफ करा, गोलंदाजीचा भार सांभाळत आहेत ते रतिलाल. स्ट्राइक वर आहेत ते अमोल पवार, नॉन स्ट्राइकिंग एंडला आहेत ते डॉक्टर राहुल पाटील आणि गोलंदाजीचा भार सांभाळते ते रतिलाल. सामन्याला सुरुवात होते पंच धनंजय लोखंडे यांच्याकडनं आम्हाला इशारा होतोय. चांगला चेंडू डाव्या दिशेने फ्लिक करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. नीट सगळ्या बॅटवर येत नाही, बॅटची कडा घेऊन फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू जातो थर्ड मॅनच्या दिशेने आणि पहिल्या चेंडूवर 2 धावांनी या ठिकाणी खातं उघडलं होतं अमोल यांच्याकडनं आपलं व आपल्या संघाचं.
चेंडू जातो कव्हर्स मधनं हटवलेला टोलजंग असा षटकार. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर षटकार. अशा प्रकारे 8 धावा जमा होत आहेत. त्या पहिल्या 2 चेंडूवर अवघ्या 52 धावाचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेलं आहे. तर पंचवटीचा संघ सुरुवात पाच केलेली आहे. बघायचं किती लवकरात लवकर हा सामना संपेल, कारण पंचवटी संघाला पुन्हा हा सामना संपल्यानंतर लगेचच त्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी पुढील सामन्यात प्रतिनिधित्व करायचं आहे त्यांना. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेला मारलेला उंच फटका आणि कॅच ड्रॉप होऊन 2 रन घेतलेत फलंदाजांनी मैदानाच्या आतमध्ये. अतिशय चांगली फटकेबाजी. डावखुरे हाताचे फलंदाज आपल्याला फलंदाजी करताना दिसत आहेत. अवघ्या 52 धावांचं लक्ष आपल्या समोर ठेवून आपल्या संघाला लवकर विजय प्राप्त करून देण्याच्या मार्गावर डावखुरे हाताचा फलंदाज. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा गोलंदाज. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि आता बॅटची गळा घेऊन स्लिपच्या हातात गेलेला चेंडू आणि झेलबाद व्हावं लागेल ते डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला. अतिशय उत्कृष्ट झेल घेतलाय क्षेत्ररक्षक मनोज यांनी आणि इन्फॉर्म बॅट्समन डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला तब्बूचा रस्ता दाखवलाय. नवीन फलंदाज जातात फलंदाजीला. पंकज आतापर्यंत 4 चेंडू या सामन्याचे झालेत आणि एक मोठा झटका दिलाय फलंदाजी करणाऱ्या संघाला गोलंदाजाने. पाचवा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज रतिलाल आपल्या गोलंदाजी मार्कवर. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आताच बाद झालाय, त्याची जागा घेण्यासाठी आले आहेत उजव्या हाताचा फलंदाज पंकज. बघूयात कशा प्रकारे हा पहिला चेंडू हाताळतायत. लेफ्ट साईडच्या दिशेला टाकलेला चेंडू अतिरिक्त चेंडू टाकून धावसंख्येत वाढ करतात, थोडी मदत करतात फलंदाजी करणाऱ्या संघाला. या बाईच्या स्वरूपात धाव झाली होती 11 धावा, 1 गडी बाद. अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल फलंदाजी करणाऱ्या चांगल्या संघाची. ग्लान्स केलाय चेंडू लेग साईडच्या दिशेला जातोय डाऊन द ग्राउंड. 1 धाव आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपात अतिरिक्त धाव देतोय क्षेत्ररक्षक. काही आवश्यकता नसताना अतिरिक्त फेकी आणि त्या फेकीचा परिणाम 1 अतिरिक्त धाव. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा दिल्या आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या झाली 13 धावा. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. ऑफसाईडच्या दिशेला टाकलेला चेंडू, त्याच्यावर चांगला फटका खेळलाय. निश्चितच चौकार असेल या चेंडूवर आणि या चौकाराने ओव्हरची सांगता केली आहे. या चौकाराने मदतीने धावसंख्या झाली आहे ती 17 धावा, 1 गडी बाद, 1 षटक पूर्ण. बघूयात क्षेत्ररक्षण करणारे संघाचे कर्णधार गोलंदाजी मार्कवर कोणाला आमंत्रित करतायत, कारण एक मजबूत स्थितीमध्ये फलंदाजी करणारा संघ आपल्याला दिसतोय. 1 षटक पूर्ण झालाय, 17 धावा झाल्यात, 1 गडी देखील गमावलाय. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आहे गोलंदाज केशव. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं. त्याचा सामना करतील उजव्या हाताचे फलंदाज
राहुल बघा, राहुल हा सलामीचा फलंदाज आहे. पण आतापर्यंत एक षटक झाल्यानंतर सुद्धा एकही चेंडू त्याने आतापर्यंत हाताळला नाहीये आणि त्याचाही वैयक्तिक पहिला चेंडू हाताळतील गोलंदाजही फलंदाजही. अतिशय रंगतदार होणारा हा सामना, कारण दोघंही तुल्यबळ संघ. सुरुवात थोडी चांगली जास्त झाली आहे फलंदाजी करणाऱ्या संघाची. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. पहिला चेंडू घेऊन केशव त्याचा सामना करतील राहुल. बघूयात कशा प्रकारे गोलंदाजी करतायत आणि कशा प्रकारे फलंदाज हाताळतोय गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला. पहिल्या चेंडूवर इनसाइड एज लागलाय. निश्चितच कॅचचा कॉल झाला होता, पण एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. फलंदाजापासून लांब ठेवलाय चेंडू. तुला मारायचं असेल तर तू शफल होऊन फटका मार. पंचवटी संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की त्यांनी अतिरिक्त खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. पुन्हा एकदा ऑफसाइड टाकलेला चेंडू चांगला फटका आणि पळतोय 4 धावा. या 4 धाव्याने धावसंख्या वाढ करतायत. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते. पहिला चेंडू गोलंदाजाने अतिशय चांगला टाकला होता, त्यावरच दुसऱ्या चेंडूवर एक चांगला फटका घेतलाय फलंदाज राहुल याने. एक चेंडू गोलंदाजाचा, जर एक चेंडू फलंदाजाचा असा रंगतदार होणारा सामना या MCC क्रिकेट ग्राउंडवर आपण बघतोय. टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या मार्फत आयोजित डॉक्टर्स प्रीमियर लीग, फर्स्ट एड डॉक्टर प्रीमियर लीग. बघा, अतिशय चांगले कॅप्टनशिप म्हणावे लागेल, कारण फलंदाज ऑफसाईडच्या दिशेला फटके खेळतोय. निश्चितच आता ऑफसाईडच्या दिशेला एक अतिरिक्त खेळाडू काढून चौकार वाचवलाय आणि 2 धावा घेण्यात यशस्वी ठरलाय फलंदाज राहुल. आतापर्यंत 3 चेंडू झालेत, 6 धावा खर्च केल्यात. अतिशय चांगली फलंदाजी, संयमी फलंदाजी बघायला मिळते आपल्याला. स्टेप ओव्हर स्टेप घेऊन मारण्याचा फटका, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता लेग साईडच्या दिशेला, पण निर्धाव चेंडू टाकून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जातोय गोलंदाज केशव. वाईड बॉल. अतिशय चांगला चेंडू तेवढ्याच सन्मानाने खेळून काढलाय फलंदाजाने. निर्धाव चेंडू टाकून शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज केशव. लास्ट बॉल. पॉवर प्लेच्या ओव्हरचा लास्ट बॉल असेल. बघूयात मोठा फटका खेळतायत की संयमी फटका. उंच उडवलाय चेंडू. निश्चितच रक्षक आहे तिथे आणि एक चांगला झेल म्हणावा लागेल, कारण जास्त हाईट होती. एक चांगला जज थोडं फंबलिंग देखील झालं होतं कॅच घेण्यामागे, पण यशस्वीरित्या कॅच पूर्ण करतोय क्षेत्ररक्षक अमित. हॅलो, अतिशय चांगला झेल घेतला आहे त्याने. घेण्यासाठी फलंदाज पवार. पंचवटी संघ एक प्लेअर पाठवायचा आहे. सुभाष पवार मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करायला गेलेत. 2 ओव्हर पॉवर
प्लेच्या संपल्यानंतर धावसंख्या झाली होती 24 धावा, 2 गडी बाद. तिसरा षटक टाकण्यासाठी गोलंदाज राकेश. संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं आणि त्याचा सामना करतील पंकज. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेला चांगला फटका खेळलाय. बघूयात आणि निश्चितच 4 धावा पहिल्या चेंडूवर चौकार मिळवला फलंदाज पंकज याने. चौकाराने स्वागत केलंय गोलंदाजाचं. चांगली फलंदाजी बघायला मिळते पंकज द्वारा. दुसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. सामना करतील पंकज. आता मात्र षटकामध्ये बदल करतोय गोलंदाज. पुन्हा एकदा लेट कट मारलेला फटका ऑफसाईडच्या दिशेला आणि थोडी मिसफील्ड झाली आहे आणि पुन्हा एकदा चौकार. क्षेत्ररक्षक लावून सुद्धा चौकार मिळवला आहे फलंदाज पंकज याने. लेट कट मारलेला फटका तंत्रशुद्ध फटका आपल्याला बघायला मिळतोय फलंदाज पंकजच्या माध्यमातून. पुन्हा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. तिसरा चेंडू टाकण्यासाठी या चौकाराने धावसंख्या झाली होती 32 धावा. ऑफसाईडच्या जास्त बाहेर टाकलेला चेंडू, एक अतिरिक्त धाव. या धावसंख्येने या वाईट धावसंख्या झाली होती 33 धावा. अतिशय मजबूत स्थितीमध्ये दिसतोय आपल्याला फलंदाजी करणारा संघ. त्यांना सामना जिंकण्यासाठी फक्त 19 धावांची आवश्यकता आणि षटक चालू आहे ते तिसरं षटक. त्याचे फक्त 2 चेंडू झालेत. आता मात्र गोलंदाजाने साईड चेंज केली होती आणि त्याचा परिणाम निर्धाव चेंडू टाकून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जातोय गोलंदाज राकेश. अतिशय चांगला फटका. पहिल्या 2 चेंडूवर मोठे फटके आल्यानंतर एक सुरक्षात्मक फटका खेळून नॉन स्ट्राईकला सेफ झाला बॅट्समन पंकज. आता स्ट्राईकवर आहे ते सुभाष. आपला पहिला चेंडू खेळतील. सुभाष राकेशचा पहिला बॉल फेस करतील. आपल्या इनिंग मधला पहिला चेंडू फेस करतील सुभाष. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न चालून आले होते चेंडूवर, पण निर्धाव चेंडू टाकून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज आपल्याला जाताना दिसतोय राकेश. निश्चितच पहिले 2 चेंडू थोडे महागडे ठरले, पण एक चांगला कमबॅक म्हणावा लागेल गोलंदाजाचा. आता मात्र शेवटचा चेंडू घेऊन राकेश थोडा चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. लेट कट मारलेला फटका. बघूया आता 4 धावा मिळतात का. थोडं चांगला क्षेत्ररक्षक आणि 2 धावावर समाधानी व्हावं लागेल फलंदाज सुभाषला. षटक पूर्ण झालंय. धावसंख्या झाली होती 36 धावा, 3 षटक पूर्ण. आता मात्र 30 चेंडूंमध्ये फक्त 16 धावांची आवश्यकता आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. निश्चितच एक मजबूत स्थितीमध्ये फलंदाजी करणारा संघ दिसतोय, कारण त्यांची सलामीच्या फलंदाजांनी जी सुरुवात करून दिली होती त्याचा हा परिणाम आपल्याला दिसतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे मोठे फटके खेळून एक चांगली सुरुवात आणि त्याचा परिणाम की विजयश्रीच्या थोडं दूर आहेत, पण क्रिकेट हा आणि त्याचा खेळ आहे, काही होऊ शकतं. 4थं षटक घेऊन आले ते कर्णधार गणेश. आता मात्र स्वतः कर्णधाराला यावं लागलंय. वैयक्तिक पहिलं षटक असेल आणि संघासाठी 4थं षटक असेल. बघत कशा प्रकारे सामना करतोय फलंदाज पंकज, कारण आतापर्यंत तर एक चांगली फटकेबाजी आपल्याला पंकजच्या माध्यमातून बघायला मिळाली होती. एक चांगली सुरुवात.
निर्धाव चेंडू टाकून षटकाची सुरुवात केली आहे स्वतः कर्णधाराने. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट या भूमिकेमध्ये आपल्याला कर्णधार दिसतात गोलंदाजी करणाऱ्या संघाचे. पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न, पण एक धाव घेण्यात यशस्वी झालाय फलंदाज पंकज. स्ट्राईक वर असेल आता सुहास. तिसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा कर्णधार गोलंदाजी मार्कवर. सामना करतील फलंदाज सुभाष. एक चांगला चेंडू टाकलाय पण लेग पाईच्या स्वरूपात एक धाव आली आहे. बॅटच्या स्वरूपात एक धाव आली आहे. एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. अचूक टप्प्यावर मारा करतोय गोलंदाज. पुन्हा एकदा चांगला चेंडू. रनआउटची संधी आहे. बघूयात तेवढ्यात जर निश्चितच क्षेत्ररक्षकाने एक चांगला थ्रो दिला असता तर रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाली असते सेट बॅट्समन पंकज याची. आता मात्र डान्सिंग डाऊन मारण्याचा प्रयत्न, पण चेंडू उंच उडाला आहे. क्षेत्ररक्षक आहे आणि एक रनिंग कॅच आपल्याला बघायला मिळाली आहे खुशवंतच्या माध्यमातून. एक चांगली गोलंदाजी. बघा हेच प्रेशर असतं. लास्ट बॉल, एक बॉल बाकी आहे. पाचव्या चेंडूवर एक मोठा गडी. बघा कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट ज्या भूमिकेत ज्या कामासाठी गोलंदाज आला होता ते काम त्यांनी करून दिलंय. पण थोडासा उशीर का होईना पण लेट आहे पण थेट आहे अशी गंमत गोलंदाजांनी केली आहे. नवीन फलंदाज जातोय तेजस. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय, कारण एक धाव जरी आली तरी विजयश्री निश्चित आहे. पण जर मोठे फटके खेळण्याच्या नादात विकेट जात राहिले तर सामना हा कुठेही झोकू शकतो. क्रिकेट हा निश्चितचा खेळ आणि शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर कर्णधार. अप्पू टप्प्याचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेला टाकला आहे. कटची अपील आहे पण नाकारतायत पंच. या निर्धाव चेंडू टाकून षटकाची सांगता केली आहे. 4 षटक पूर्ण. धावसंख्या झाली होती 39 धावा. आता मात्र येणाऱ्या शेवटच्या 24 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता. थोडं मजबूत स्थितीत जरूर आहे फलंदाजी करणारा संघ, पण निश्चितच जर या 24 चेंडूंमध्ये 12 चेंडू जर गोलंदाजी करणाऱ्या संघाने अतिशय अचूक टप्प्यावर मारा करून टाकले तर सामना हा त्यांच्याकडे झुकू शकतो. बघूयात कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे कर्णधाराने. बघा कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट ज्याला म्हणतात, जी भूमिका पूर्णपणे चोख बजावली आहे. 2 धावा देऊन एक गडी बाद केलाय. आता मात्र गोलंदाजी मार्कवर. बघूयात कोणत्या गोलंदाजांना आमंत्रण केलंय. पुन्हा एकदा रतिलाल. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 5वं. मात्र लेग साईडच्या दिशेला फ्लिक केलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे आणि एक धावर समाधानी व्हावं लागेल पंकजाला. अतिशय संयमी खेळी आपल्याला पंकजच्या माध्यमातून बघायला मिळते. आवश्यक आहे तेव्हा मोठा फटका, तिथे आवश्यकता नाहीये. तिथे एक धाव. चांगल्या चेंडूला सन्मान देऊन नॉन स्ट्राईकला जातोय. तेजस सामना करतील रतिलालेचा. बघत कशा प्रकारे सामना करताय. अतिशय चांगला चेंडू. अख्खू टप्प्याचा चेंडू आलाय.
निर्धाव चेंडू आलाय. कुठेतरी निर्धाव चेंडू हे शोधावे लागतील गोलंदाजी करणाऱ्या संघाला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूवर चालून आले होते पण एक चांगले लाईन लेंथ पकडून गोलंदाजी करतो गोलंदाज रतिलाल. 2 बॅक टू बॅक डॉट चेंडू टाकलेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रतिलाल. हे डॉट चेंडू कुठेतरी फलंदाजावर थोडं प्रेशर जरूर जाणवत असेल. पुन्हा एकदा चालून मारलेला फटका पण हलक्या हाताने खेळलाय. तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाही. नो मॅच लँड मध्ये चेंडू गेलाय आणि एक धावावर समाधानी व्हावा लागलाय फलंदाज तेजस याला. बघा कुठेतरी मोठे फटके जर आपल्या माध्यमातून येत नाहीये तर एक धाव येणं ही खूप आवश्यक आहे. आतापर्यंत 4 चेंडू. पंकज ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न पण बॅटची कळा घेतली आहे. क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू जातोय तोपर्यंत एक धाव काढतोय फलंदाज. आता मात्र तेजस स्ट्राईक वर असेल. 5 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल रतिलाल यांची. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रतिलाल. सामना करतील तेजस. बघूया शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येतोय की निश्चितच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर करतायत फलंदाज तेजस पण तेवढा खास संपर्क होत नाहीये. त्या दरम्यान येतोय ती 2 धावा. या 2 धाव्याने षटक संपलंय. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली होती 44 धावा. 5 षटक पूर्ण. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता. रतिलाल यांनी पहिलं षटक जरूर महागडं ठरलं होतं पण दुसऱ्या चेंडूवर दुसऱ्या षटकावर चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. 2 षटक टाकून 22 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. संघासाठी 6वं वैयक्तिक दुसरं. बघा कशा प्रकारे षटक हाताळतायत. मागील अतिशय चांगल्या टप्प्यावर चेंडू. निर्धाव चेंडू होता पण थोडी मिसफिल्ड झाली आहे. थोडी घाई केली होती स्वतः गोलंदाज यांनी आणि त्या दरम्यान येते ती एक धावा पूर्ण होऊन धाव संख्या झाली होती 45 धावा. दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. सामना करतील तेजस. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मकापासून करतो तो फलंदाज पण बॅटची गळा घेऊन अतिशय चांगलं विकेट किपिंग म्हणावे लागेल. विकेट किपर अतिशय चांगला झेल. तेजस यांची जागा घेण्यासाठी फलंदाजीला जातात ते फलंदाज. स्वप्नील बघा गडी जरूर बाद झालाय पण तेजस बाद झालाय आणि पंकज जो सेड बॅट्समन अतिशय चांगली फलंदाजी करतोय. आवश्यक तेव्हा मोठे फटके नसेल तिथे एक धाव. चांगल्या चेंडूला सन्मान देऊन फलंदाजी करतोय. हलक्या हाताने खेळून काढलाय. ऑफसाईडच्या दिशेला जातोय चेंडू. एक धावावर समाधानी व्हावं लागेल. बघा एक धावेने फरक पडणार आहे तो गोलंदाजी करणाऱ्या संघावर पण कर्णधार 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत गोलंदाजांनी. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळला फटका. कॅचचा कॉल जरूर होता पण फलंदाज क्षेत्ररक्षक थोडा सर्कलच्या मध्ये त्याच्या डोक्यावर चेंडू दरम्यान जातो. त्या दरम्यान घेतात ते फलंदाज. 2 धावा
या 2 धावेने धावसंख्येत वाढ होते ती 48 धावा. 14 चेंडूंमध्ये 4 धावांची आवश्यकता. कशा प्रकारे फलंदाजी करतोय पंकज, बघूयात शब्द कशा प्रकारे करतोय. आता मात्र लेग साईडच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न, पण अतिरिक्त धाव दिली वाईटच्या स्वरूपात. चौदा चेंडूंमध्ये 3 धावांची आवश्यकता. विजय हा निश्चित केलाय. बघूयात कशा प्रकारे चेंडू टाकतोय गोलंदाज. ऑफच्या दिशेला टाकलेला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन लेग साईडच्या दिशेला चेंडू आलाय. त्या दरम्यान 1 धाव घेतोय फलंदाज पंकज आणि नॉन स्ट्राईक वर आलाय. आता सेफ झोन मध्ये येऊन पंकज उभा आहेत नॉन स्ट्राईकला. मगापासून इनिंग चांगली बिल्ड केली आहे. 50 धावा पूर्ण झाल्या आहेत. आता 2 धावांची आवश्यकता आहे. एक मोठा फटका खेळला आहे. सेफ झोन मध्ये चेंडू जातोय. त्या दरम्यान बघूया 2 धाव घेतोय की 1 धाव, पण 1 धाव घेतली आहे. या 1 धावेने षटक संपलंय आणि आता फलंदाजी करणाऱ्या संघाला विजयासाठी आवश्यक आहे ते फक्त 1 धाव. केशव गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करायला आलेत. संघासाठी 7वं वैयक्तिक दुसरं. 12 चेंडूंमध्ये 1 धावांची आवश्यकता. बघूया शेवट अशी एक षटकार मारून होतोय का. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न मगापासून करत होते, पण एक झेल आणि बाद होत आहे. फलंदाज पंकज केव्हापासून प्रयत्न जरूर चालू होता मोठा फटका खेळण्याचा पंकजची जागा घेण्यासाठी. फलंदाज जात आहेत. महेंद्र फलंदाजीला जात आहेत. चांगली इनिंग बिल्ड केली होती पंकज यांनी. अंत ही शेवटही एक चांगला करण्याचा प्रयत्न, पण असं निश्चितच चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. विजयश्री घेऊन आल्यात आपल्या संघाच्या खात्यामध्ये. फुलटॉस चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. त्या दरम्यान येते ती विजयाची 1 धाव. या 1 धावेने विजय निश्चित केलाय ना. पॉइंट टेबलवर आपल्या अंकाची सुरुवात केली आहे पंचवटी. या दरम्यान होणारा हा 3रा सामना IMA संगमनेर वर्सेस पंचवटी. पंचवटी क्रिकेट क्लब. दोघही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की त्यांनी कमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे आणि आपल्या सामन्याचं नाणेफेक करायची आहे.